तर आहेत की नाही एकदम सुंदर, पौष्टिक आणि स्वादिष्ट असे ड्रायफ्रूट लाडू। सध्या थंडीचे दिवस आहेत आणि थंडीच्या दिवसामध्ये आवर्जून खावे असे हे पौष्टिक ड्रायफ्रूटचे लाडू आहेत। इथे मी एक कढई घेतली आहे, त्यामध्ये 1 चमचा तूप टाकूया। मी काजू आणि बदामचे छोटे छोटे तुकडे करून घेतलेले आहेत। मंद गॅसवरती हे आपण खरपूस होईपर्यंत भाजून घेऊया। काजू आणि बदाम हे स्किनसाठी, त्याचबरोबर इम्युनिटी पॉवर वाढवण्यासाठी, त्याचबरोबर हाडांसाठी खूप फायदेशीर असतात। खरपूस असे भाजले आहेत, आता हे काढून घेऊया। त्यानंतर 1 चमचा तूप टाकलेला आहे। बारीक किसलेलं खोबरं आहे। खोबरं हे खरपूस लालसर होईपर्यंत भाजून घेऊया। खोबरं सुद्धा स्किनसाठी, केसांसाठी खूप उपयुक्त असं आहे। लालसर भाजलेलं आहे, काढून घेऊया। 1 चमचा तूप टाकलेला आहे। कढईमध्ये मी टाकलेला आहे पिस्ता। पिस्ता हे हिमोग्लोबिनसाठी आणि डोळ्यांसाठी खूप फायदेशीर असं ठरतं। काढून घेऊया। 1 चमचा तूप। इथे मी खरबुजाचे बिये टाकलेले आहेत, त्या सुद्धा भाजून घेऊया खरपूस। 2 चमचे तीळ टाकलेला आहे आणि 2 चमचे खसखस आहे, हे सुद्धा खरपूस असं भाजून घ्यायचं आहे। खरबुजाच्या बियामध्ये भरपूर प्रमाणात व्हिटॅमिन आणि प्रोटीन्स असतात। आता 1 चमचा तूप टाकून मी खजूर भाजून घेणार आहे। खजूरमुळे लाडूंना गोडवा येतो आणि बाइंडिंग सुद्धा येतं। पहा, एकदम मऊ असे खजूर भाजले गेलेले आहेत। आता हे खजूर मी काढून घेणार आहे। 1 चमचा तूप घेतलेले आहे, त्यामध्ये थोडेसे मनुके टाकलेले आहेत। भाजून घेतले की काढून घेऊया। आता हे सर्व मिश्रण थोडंसं थंड झालं की एकजीव करून घ्यायचं। खजूर गरम असतं, त्यामुळे ते हाताला चटके बसू शकतात, म्हणून थंड करून मिक्स करून घ्यायचं। आता आपण लाडू बांधून घेऊया। तुम्हाला हव्या त्या आकारामध्ये लहान मोठे असे लाडू तुम्ही बनवू शकतात। पहा, एकदम पौष्टिक आणि सुंदर असा लाडू आपला इथे तयार झालेला आहे। लहान मुले ड्रायफ्रूट्स दररोज खायला कंटाळा करतात, परंतु असे लाडू जर बनवून दिले तर ते आवडीने खातील आणि लहान मुलांच्या बुद्धीसाठी हे लाडू खूप पौष्टिक असे आहेत। तर नक्की ट्राय करून बघा आणि चवीला सुद्धा खूप छान असे हे लाडू लागतात। रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि त्याचबरोबर चॅनलला सबस्क्राईब करा। चला तर भेटूया पुढच्या नवीन अशाच रेसिपीमध्ये। तोपर्यंत बाय बाय।